कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी होता तुरुंगात। सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे तब्बल 7 तास सुरू होतं आंदोलन। 2 मे पासून भोरमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं अधिकाऱ्यांचं। सुप्रिया सुळे यांना आश्वासन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण। 4 महिने उलटूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत। एसआयटी सीआयडी नेमूनही आरोपी कृष्ण आंधळे फरारच। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांच्या विरोधात कारवाई होणार। सूत्रांची माहिती। उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त। प्रथम दर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी। दादर पोलिसांमध्ये तक्रार दाखल। गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक। रामकुंडात उतरत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप। सरसगट पुजाऱ्यांवर आरोप नको। पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची विनंती। 35 पैकी 21 आरोपी फरार। 26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज उशिरा किंवा उद्या पहाटे भारतात आणण्याची शक्यता। राणाला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता। रिझर्व्ह बँकेचं नववर्षातील पहिलं पतधोरण जाहीर। व्याजदरात कपात झाल्यानं सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार, तर रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटनं घट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।